नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे समोसे. तर चला तर मग बघूया कसे बनवायचे. तर त्यासाठी मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर उकडायला ठेवायचे आहे. आणि गॅसवरती कुकर लावून बटाटे उकडायला ठेवलेले आहे. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे. आणि नंतर त्यात ओवा आणि मीठ टाकायचं आहे. आणि तेल गरम करून तेल यामध्ये घालून मोहन म्हणून घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्या नंतर पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट असं पीठ केलेलं आहे मी. नंतर कांदे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे 4 ते 5 चमचे. त्यात मोहरी जिरे घालायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे. यात कांदा छान असं लालसर परतून घ्यायचा आहे. मी कांद्यामध्येच मीठ टाकत असते, कांदा लवकर भाजतो म्हणून. तोपर्यंत बटाटे सोलून घेते. बटाटे खूप गरम आहेत. छान असे उकडलेले आणि नंतर सोलल्याच्या नंतर असे कापून घ्यायचे. आणि मिरची मी बारीक करून घेतलेली आहे, ती पण छान अशी परतून घ्यायची. त्यात नंतर हळद टाकायची. छान असं परतून घेतल्यावर बटाटे उकडलेले आणि चिरून घेतलेले ते सर्व काही टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकते. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता समोसे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवत आहे. तोपर्यंत समोसे बनवून घेते. छान पातळ पोळी लाटायची आहे. नंतर 4 भाग करायचे आहे एका पोळीचे. आणि बटाट्याची भाजी बनवलेली थंड करायला ठेवली, ती थंड झालेली आहे. आता या समोश्यामध्ये भाजी घालायची आहे. आणि त्यात आपले जसे आकार द्यायचे जसे समोसे बनवून घ्यायचे आहे. खायला खूप टेस्टी लागतात गव्हाच्या पिठाचे. कमी गॅसवरती छान असं तळून घ्यायचे आहे समोसे. असे लालसर छान आणि कमी गॅसवर तळल्यामुळे असं कलर येतो. तर आपले समोसे तयार. तर तुम्हाला कसे वाटले समोसे? मैद्याच्या पिठापेक्षा गव्हाच्या पिठाचे समोसे छान होतात. आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.